Hello students, good morning. In this video lecture, we are talking about prokaryotic cells and eukaryotic cells. So, मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं what is introduction of cell biology and what is introduction of molecular biology and what is advantage of to study cell biology and molecular biology. हे सगळं आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर आता आपण सेल बायोलॉजीच्या पहिल्या टॉपिकला आपण सुरू करतोय, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल. तुर्तास आपण मागच्या लेक्चरचं एकदा रिव्हिजन करून घेऊया. मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं आपण व्हॉट इज मीन बाय सेल. सो सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे लाईफचं. सो the first cell, the term is given by 1665 by रॉबर्ट रॉबर्ट हुक या सायंटिस्टने आपल्याला सेल ही आपली टर्म दिली होती. हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ सेलला का बरं म्हटलंय हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की बा ऑर्गॅनिझमचं जे काही स्ट्रक्चर असतं, ऑर्गॅनिझम कसा फंक्शन करेल, ऑर्गॅनिझमचं फेट काय असेल, हे सगळं कशावरती प्रेझेंट असतं, त्याच्या युनिटवरती. आणि त्याच युनिटला आपण म्हटलं होतं की दॅट इज सेल. त्यानंतर आता आपण बघूया एक सिंपलचा कॉन्सेप्ट, व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर अँड व्हॉट इज मीन बाय मल्टीसेल्युलर. सो इफ द सिंगल cell is present, then that single cell is called as, the term is called as unicellular. Unicellular cell. आता युनिचा अर्थ काय होतो? युनिचा अर्थ होतो सिंगल. युनि म्हणजे सिंगल. जर एखादा सेल सिंगल त्याचं त्याचं अस्तित्व दाखवत असेल, सिंगल सेल जर त्याचं अस्तित्व दाखवत असेल, त्याला म्हणायचं इट इज युनिसेल्युलर सेल और इट इज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर organism. If a organism made from a single cell itself, जर एखादा ऑर्गॅनिझम सिंगल सेल पासून बनलेला असेल आणि सिंगल सेल पासून बनलेला असतानाही जर तो त्याचं सेपरेट ऑर्गॅनिझम ऍज अ ऑर्गॅनिझम परफॉर्म करत असेल, तर त्याला म्हणायचं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यानंतर जर खूप सारे सेल्स एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असेल, समजा ह्युमन्स मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत, खूप सारे जर सेल्स आपल्याकडे प्रेझेंट असतील, तर त्याला म्हणायचं दॅट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. तर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोज टर्म्स आर डिफरंट. आता सिंगल सेल जर प्रेझेंट असला तर त्याला आपलं युनिसेल्युलर म्हटलं. आता प्रोकॅरियोटिकची डेफिनेशन वेगळी असेल, प्रोकॅरियोटिकचे कॅरेक्टर वेगळे असेल. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे आपण नंबर ऑफ सेल्स वरती डिफाईन केलंय. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हे नंबर ऑफ सेल्स वरती डिफाईन केलंय. ऑर्गॅनिझम्स कशा पद्धतीचं असेल, त्याच्यामध्ये किती सेल असेल, त्याच्यावरून आपण युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे ऑर्गॅनिझम हे आपण डिस्टिंग्विश इथे केलंय. पण व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक आणि व्हॉट इज मीन बाय युकॅरियोटिक हे टर्म जे आहेत ते वेगळे आहे. खूप जण काय होतात की कन्फ्युज होतात, युनिसेल्युलर म्हणजेच प्रोकॅरियोटिक असतं, तर तसं नसतं. युकॅरियोटिक सुद्धा युनिसेल्युलर असू शकतात. तर कोणते कोणते युकॅरियोटिक युनिसेल्युलर असू शकतात ते आपण बघूया. की एक ईस्ट ऑर्गॅनिझम आहे आपला, की ईस्ट काय दाखवतो? ईस्ट एक युकॅरियोटिक सेल्स आहे, पण ईस्ट त्याचं सेपरेट अस्तित्व दाखवतो. तो सिंगल सेल मध्ये प्रेझेंट असतो. सिंगल ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे, म्हणून त्याला आपण युनिसेल्युलर म्हटलं. पण त्याचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे? त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे युकॅरियोटिक सारखं. दॅट इज एक्झाम्पल ईस्ट. ईस्ट इज अ युनिसेल्युलर युकॅरियोटिक. म्हणून युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. बोथ आर द डिफरंट टर्मिनॉलॉजी. Unicellular is defined by the number of cells. Multicellular is defined by the number of cells, and prokaryotics and eukaryotics are two different terminologies. त्यानंतर आपण बघूया आपले ऍक्च्युअल सेल्सचे कोणते टाइप्स आपल्याकडे आहेत. सो वी हॅव अ सेल. सेल इज डिवायडेड इंटू टू मेजर टाइप्स according to membrane bound organelle present or not. If there is a presence of membrane bound organelle, what we call this as, if there is a absence of cell membrane, सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे की नाही, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल प्रेझेंट आहेत की नाही, याच्यावरून
सायंटिस्टनी सेलला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं आहे, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल्स अँड युकॅरियोटिक सेल्स. सो let us discuss about the first. Cell is divided according to membrane bound organelle, membrane bound organelles present or not. आता मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स म्हणजे काय, तर त्या एखाद्या आपण बघितलं होतं की सेल मध्ये आपले खूप सारे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात की जे त्याचं सेपरेट फंक्शन, प्रत्येक ऑर्गॅनेल हा सेपरेट फंक्शन त्याचा परफॉर्म करत असतो. तर ते ऑर्गॅनेल, त्या ऑर्गॅनेल मध्ये, इन दॅट ऑर्गॅनेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे की नाही याच्यावरून सेलला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. समजा मायटोकॉन्ड्रिया जर प्रेझेंट असेल तर मायटोकॉन्ड्रियामध्ये मेम्ब्रेन आहे की नाही, न्यूक्लियसला मेम्ब्रेन आहे की नाही, न्यूक्लियस प्रेझेंट आहे की नाही, न्यूक्लियस अब्सेंट आहे की नाही, याच्यावरून आपण सेलला दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलंय. कोणते? अकॉर्डिंग टू मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल प्रेझेंट ऑर नॉट. सो वी हॅव अ टू कॅटेगरी, दॅट इज फर्स्ट our category is prokaryotic cells and second is eukaryotic सेल्स. आपल्याकडे दोन प्रकारचे मेजर सेल्स आहेत. फर्स्ट इज प्रोकॅरियोटिक सेल्स अँड सेकंड इज eukaryotic cells. The first major difference is in prokaryotic cells though there is a no न्यूक्लियस, न्यूक्लियस त्यांच्यामध्ये अब्सेंट असतं, आणि युकॅरियोटिक सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं. त्यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतं. सो न्यूक्लियस जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोटिक. आता तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियसचं फंक्शन काय आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये आपला जेनेटिक मटेरियल असतो. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय होतं, जे आपलं जेनेटिक मटेरियल असतं ते सायटोप्लाझम इटसेल्फ मध्ये प्रेझेंट असतं, ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. आणि युकॅरियोटिक मध्ये जे आपलं जेनेटिक मटेरियल आहे ते न्यूक्लियस मध्ये आपलं प्रेझेंट असतं. सो eukaryotic cells are simple cells and prokaryotic cells are simple cells and eukaryotic cells are complex than that of prokaryotic cells. eukaryotic cells काय आहेत आपले, प्रोकॅरियोटिक सेल्स पेक्षा थोडे कॉम्प्लेक्स आहेत, थोडे कॉम्प्लेक्स नेचर मध्ये आहेत. सो प्रोकॅरियोटिक सेल्स आर primitive cells. Prokaryotic cells are primitive cells and eukaryotic cells are मॉडर्न सेल्स. आपण त्याला मॉडर्न सेल्स म्हणू शकतो, कारण की त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, त्यांचे जे ऑर्गॅनेल आहे ते मोर इफिशियंटली काम करू शकतात इन द कंपॅरिझन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स. सो प्रोकॅरियोटिक सेल्स हॅव्हिंग नो न्यूक्लियस, इट इज सिंपल अँड प्रिमिटिव्ह सेल्स. Then let's talk about examples. So examples of prokaryotic cells are cyanobacteria, mycoplasms and bacteria. एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. एक सिंपलचा एक्झाम्पल आहे तुमच्याकडे, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड मायकोप्लाझम. आणि युकॅरियोटिक मध्ये सिंपल्स आपले वी आर युकॅरियोट्स, एनिमल्स अँड प्लांट्स. युकॅरियोटिक काय आहे ते एनिमल्स अँड प्लांट्स आहेत. युकॅरियोटिक सेल्स चे एक्झाम्पल, युकॅरियोटिक सेल्स आर प्रेझेंट इन एनिमल्स अँड प्लांट्स. सो युनिसेल्युलर युकॅरियोटिकचं एक्झाम्पल एक लिहून घ्या. वी हॅव अ युनिसेल्युलर एक्झाम्पल, युनिसेल्युलर eukaryote, that is yeast. Yeast is a unicellular eukaryote. yeast काय आहे, unicellular eukaryotes आहे. So prokaryotics are generally, it is generally unicellular and eukaryotes are generally multicellular in nature, but we have an exception here. unicellular eukaryotes is yeast. त्यानंतर आपण जे काही आतापर्यंत आपण बघितलं ते क्विक रिव्हिजन करूया. आपण म्हटलं होतं की सेल काय आहे, की सेल इज अ स्मॉल रूम, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सेल काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्यांच्यामध्ये काय होतं की सेलमध्ये सगळ्या काइंड ऑफ ऍक्शन्स आणि रिॲक्शन्स एका जागी कलेक्टिव्हली होत असतात, तर त्या जागेला आपण म्हटलं सेल. ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल्स. ऑर्गॅनिझम सिंगल सेलचे असू शकतात, ज्याला आपण युनिसेल्युलर म्हटलं. ऑर्गॅनिझम्स
are multicellular or made up of many cells. That organisms are called as multicellular organisms. In 1665, the cell was first discovered by Robert Hooke. रॉबर्ट हुक यांनी काय केला, आपला फर्स्ट सेल डिस्कवर केला. त्यानंतर बघूया व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेल्स आपण बघितलं की इट इज सिंपल सेल, इट इज प्रिमेटिव्ह सेल, इट डोंट हॅव एनी न्यूक्लियस. एक्झाम्पल बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड मायकोप्लाझम. आता तुर्तास आपण प्रोकॅरियोटिक सेल्स वर कॉन्सन्ट्रेट करूया. प्रोकॅरियोटिक सेल्स आर रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया. आता जेव्हाही तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल्स, एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुमच्या एकदम पटकन लाईट लागतात की हो बॅक्टेरिया आपला काय आहे, प्रोकॅरियोटिक सेल आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी एक तुमचं एक्झाम्पल नवीन. मायकोप्लाझ्मा, मायकोप्लाझ्मा बद्दल वाचू शकता. PPLO, that is Pleuropneumonia like organism. Pleuropneumonia like organisms, these are also the prokaryotic cells. So morphologically प्रोकॅरियोटिक सेल्स काय आहेत, इट इज प्रिमेटिव्ह. इट इज प्रिमेटिव्ह म्हणजे इव्होल्युशनच्या सुरुवातीच्या काळामध्ये डेव्हलप झालेले सेल आहे. इनिशियल स्टेजेस वरती जे सेल सुरुवातीला डेव्हलप झाले असतील ते काय असतील, प्रोकॅरियोटिक सेल्स. असं का बरं म्हटलंय, बिकॉज इट इज सिम्पल अँड युकॅरियोटिक सेल्स आर मोर कॉम्प्लेक्स दॅन इट इज इव्होल्युशन ऑफ द प्रोकॅरियोटिक सेल्स. सो द मीनिंग ऑफ प्रोकॅरियोटिक सेल्स इज प्रो means primitive. What is mean by pro? Pro means primitive. Carrion means nucleus. The cells having the primitive nucleus present in is, and the nuclear structure are not well defined, that cells are called as prokaryotic cells. So we have an example here, we have a diagram here. In this diagram we can see we have a DNA. DNA generally in bacteria or in prokaryotic cells are generally present in a circular form, but we have shown here it is condensed, somewhat condensed in nature. So डीएनए जो आहे तो हा काय आहे, सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर प्रेझेंट दिसणार नाही. डीएनए काय आपला इटसेल्फ सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे. समजा हा जर आपण आपला प्रोकॅरियोटिक सेल कन्सिडर केला तर डीएनए याचा हा in the itself, this is double stranded circular DNA. Double stranded circular DNA present in the filled matrix. That matrix is called as cytoplasm. याच मॅट्रिक्सला काय म्हटलं आपण, दिस इज अवर सायटोप्लाझम. आपण म्हटलं होतं की सायटोप्लाझम इज अ स्पेस वेअर द व्हेरियस रिएक्शन्स आर टेक्स प्लेस. सो जनरली प्रोकॅरियोटिक्स मध्ये किंवा बॅक्टेरिया मध्ये डीएनए हा सर्क्युलर असतो, डबल स्टँडर्ड असतो. इट इज मेड अप ऑफ सिंगल क्रोमोझोम. हा का असतो, एक सिंगल क्रोमोझोम असतो आणि याच्यामध्ये लेस कंडेन्स स्ट्रक्चर असते बिकॉज द हिस्टोन प्रोटीन्स आर अब्सेंट. आपण बघूया पुढे जसं आपण शिकू की हिस्टोन प्रोटीनचं फंक्शन काय असते, की ते कशा प्रकारे डीएनए ला कंडेन्स करण्याचं काम करतं, कशा प्रकारे क्रोमोझोम कंडेन्सेशन मध्ये हिस्टोन प्रोटीन्स काम करतात. हिस्टोन प्रोटीन्स प्रोकॅरियोटिक्स मध्ये जनरली अब्सेंट असतात आणि याचा डीएनए सिंपल असतो आणि सर्क्युलर असतो आणि हा इटसेल्फ सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. न्यूक्लियस आर अब्सेंट. In some cases cell wall are present, plasma membrane also present, and some cell organelles also present there. क्लिअर आहे सगळ्यांना की सिंपल आहे की आपला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियसचं जे स्ट्रक्चर असतं, जे न्यूक्लियसचं प्रोकॅरियोटिक सेल्स आर जनरली स्मॉलर and multiply more rapidly than the eukaryotic cell. As it has a less cell organelle and simple structure, it can divide rapidly. So prokaryotics are greatly vary in shape and size. त्यांचे वेगवेगळे शेप्स असू शकतात, त्यांच्या वेगवेगळ्या साइजेस असू शकतात प्रोकॅरियोटिक सेल्सच्या. The organization of the prokaryotic cells is fundamentally similar even though prokaryotics exhibit a wide variety of shapes and functions. तर असं म्हणताय की बा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये खूप सारे शेप्स असतात, त्यांचे खूप सारे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, पण जे बेसिक ऑर्गनायझेशन आहे प्रोकॅरियोटिक सेलचं ते सिमिलर असतं. म्हणजे त्याच्या त्याचं डीएनएचं मेकॅनिझम, डीएनए कशा प्रकारे ट्रान्सक्राईब होतो, तो कशा प्रकारे ट्रान्सलेट होतो, प्रोटीन कशा प्रकारे ट्रान्सलेट होतात, हे जनरली सगळ्या सेल्समध्ये, प्रोकॅरियोटिक्सच्या सगळ्या सेल्समध्ये हे फंडामेंटली सिमिलर. म्हणजे त्यांचं फंक्शनिंग, त्यांचं मेकॅनिझम हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेम असतं.
even though we have a wide variety of shapes and function. Prokaryotes have cell wall surrounding the cell membrane except in mycoplasma. Mycoplasma सोडून आपल्याकडे prokaryotic सेलला सेल वॉलचं सराउंडिंग असतं. सेल वॉल इज प्रेझेंट इन दी prokaryotics. So prokaryotics are smaller and multiply more rapidly. It is greatly vary in shape and size, and it is all the organization is fundamentally similar. The prokaryotes have cell wall surrounding the cell membrane. त्यांच्या सेल मेम्ब्रेनच्या भोवती काय असतं? सेल वॉल ही प्रेझेंट असतं. The filled matrix filling the cell is the cytoplasm. Filled matrix आहे, आपण बघितलं होतं की सायटोप्लाझम मध्ये व्हेरियस आपल्या रिएक्शन्स चालत असतात आणि एक फ्लुइडी स्ट्रक्चर सेल मध्ये प्रेझेंट असतं, त्याला आपण म्हटलंय सायटोप्लाझम. सो हिअर वी हॅव अ नो वेल डिफाइंड न्यूक्लियस. यांच्याकडे काय आहे? वेल डिफाइंड न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे. जेनेटिक मटेरियल इज बेसिकली नेक अँड इटसेल्फ प्रेझेंट इन दी सायटोप्लाझम. It is not enveloped by any nuclear membrane. जेनेटिक मटेरियल काय असतं की ते इटसेल्फ सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. दॅट इज पिक्युलर कॅरेक्टर ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. इफ यू हॅव अ सेल, जर तुमच्याकडे दोन सेल दिले एखाद्याने आणि म्हटलं की एका सेलमध्ये दिसतंय तुम्हाला, मायक्रोस्कोप मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं, एखाद्या सेलमध्ये तुम्हाला त्याचं जेनेटिक मटेरियल जो क्रोमोझोम आहे तो तुम्हाला डिरेक्टली सायटोप्लाझम मध्ये दिसतोय, कोणत्याच प्रकारचं मेम्ब्रेन तिथे दिसत नाही. आणि एक दुसरा सेल तुम्ही ऑब्झर्व केला, युकॅरियोटिक सेल, तिथे तुम्हाला काय दिसलं? एखादं मेम्ब्रेन, न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर दिसलं, त्याच्या आतमध्ये जर डीएनए तुम्हाला दिसला तर दॅट इज युकॅरियोटिक सेल. त्याला काय म्हणायचं? युकॅरियोटिक सेल्स. सो नेक्स्ट, ऍडिशन टू जिनोमिक डीएनए. जिनोमिक डीएनए त्यांच्याकडे असतो, पण सोबत काय असतो? त्यांच्याकडे काही प्लाझमिडचे स्ट्रक्चर्स असतात. प्लाझमिड काय आहे? जेनेटिक मटेरियल जो आपला जिनोमिक डीएनए आहे, जो डीएनए त्यांचा जिनोम ज्यांचं इन्फॉर्मेशन कॅरी करण्याचं काम करतो, तो डीएनए वगळता काही प्रोकॅरियोटिक मध्ये काय असतं? काही स्मॉलर छोटे छोटे डीएनए प्रेझेंट असतात, तर त्याला म्हणायचं प्लाझमिड. प्लाझमिड काय आहे? द डीएनए, द स्मॉलर डीएनए एक्सेप्ट दॅन द जिनोमिक डीएनए. जिनोमिक डीएनए वगळता जे डीएनए त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं प्लाझमिड. जे डीएनए काय आपलं जेनेटिक मटेरियल आहे. इन ऍडिशन टू जिनोमिक डीएनए, जिनोमिक डीएनए कसा असतो? जनरली सिंगल क्रोमोझोम असतो, त्यांच्याकडे एकच क्रोमोझोम असतं आणि सर्क्युलर डीएनए त्यांचा प्रेझेंट असतो. मेनी बॅक्टेरिया हॅव स्मॉलर सर्क्युलर डीएनए आउटसाइड द जिनोमिक डीएनए. आता काय होतं की आता बॅक्टेरियामध्ये समजा एक बॅक्टेरिया आपण कन्सिडर करूया, यांच्याकडे याचा एक जिनोमिक डीएनए आपण प्रेझेंट आहे. म्हटलं सर्क्युलर आपला डबल स्ट्रँडेड सर्क्युलर जिनोमिक डीएनए. सो हिअर वी हॅव अ जिनोमिक डीएनए. यांच्याकडे एक जिनोमिक डीएनए प्रेझेंट आहे आणि या जिनोमिक डीएनए वगळता यांच्याकडे काही दुसरे डीएनए स्ट्रक्चर स्मॉलर डीएनए प्रेझेंट आहे. या स्मॉलर डीएनए ला म्हटलं आपण प्लाझमिड. आता काय होतं की या बॅक्टेरियावरती व्हेरियस अँटीबॉडीज, बॅक्टेरियावरती फीड करणारे केमिकल्स किंवा बॅक्टेरिया किल करणारे केमिकल्स, असे काही केमिकल्स याच्यावरती अटॅक करू शकतात, काही ऑर्गॅनिक कंपाऊंड याच्यावरती अटॅक करू शकतात. आता या ऑर्गॅनिक कंपाऊंडला रेझिस्ट कसं करायचं? तर या ऑर्गॅनिक कंपाऊंडला रेझिस्ट करण्याची प्रॉपर्टी असते या प्लाझमिड कडे, या एक्स्ट्रा जिनोमिक डीएनए कडे ही प्रॉपर्टी असते. प्लाझमिड काय करू शकतात? प्लाझमिड इज अ रेझिस्टन्स टू अँटीबॉडीज. सो प्लाझमिड काय करेल की ज्यावेळेस सेलमध्ये एखादी अँटीबॉडी येईल, त्या बॅक्टेरियाला किल करण्यासाठी एखादी अँटीबॉडी येईल, तर हा काय करेल? प्लाझमिड एक रेझिस्टन्स मेकॅनिझम काहीतरी दाखवेल आणि त्या रेझिस्टन्स मेकॅनिझमचा यूज करून हा बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करेल. तर हे असतं प्लाझमिडचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन. जिनोमिक डीएनए कडे त्याची इन्फॉर्मेशन असेल काहीतरी, त्याचे जेनेटिक इन्फॉर्मेशन ही जिनोमिक डीएनए कडे असेल, पण एक्स्ट्रा फंक्शन करणारा डीएनए आपल्याकडे आहे प्लाझमिड, जो की काय दाखवतो? इट इज अँटीबॉडी रेझिस्टन्स प्रॉपर्टी दाखवतो. अँटीबायोटिक रेझिस्टन्स प्रॉपर्टी हा दाखवतो. द प्लाझमिड डीएनए confers certain unique phenotype characters such as to such bacteria. One such character is resistance to
antibiotics. Antibiotics म्हणजे biotics means living organisms which specifically bacteria. तर काही बॅक्टेरियामध्ये काय असतं की या अँटीबायोटिक्सला रेजिस्ट करण्यासाठी एक कॅरेक्टर डेव्हलप होतं. त्या त्या डीएनए ला तो रेजिस्ट करणारा एखादा कंपाऊंड जो आहे तो रेजिस्ट करणारा एखादा प्रोटीन तयार करण्याचं काम कोण करतं? प्लाझ्मिड डीएनए. सो प्लाझ्मिड डीएनए इज हॅव्हिंग फंक्शन टू रेजिस्ट दी antibiotics. No organelles like one in eukaryotes are found in prokaryotic cell except for ribosomes. Ribosomes वगळता त्यांच्यामध्ये कोणतेही मेजर ऑर्गॅनेल्स हे प्रेझेंट नसतात. Prokaryotics have something unique in the form of inclusion. त्यांच्यामध्ये काहीतरी युनिक कॅरेक्टर्स प्रेझेंट असतात. अ स्पेशलाइज्ड डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ सेल मेम्ब्रेन called mesosome is the characteristics of prokaryotics and they are essentially infoldings of cell membrane. काहीतरी सेलच्या मेम्ब्रेन वरती फोल्ड्स प्रेझेंट असतात. तर त्या फोल्ड्सला यांनी म्हटलंय सम फोल्डिंग आर प्रेझेंट इनसाइड दी सेल मेम्ब्रेन. त्या फोल्डिंगला म्हटलंय मिझोझोम्स. दे आर इसेन्शियली एनफोल्डिंग ऑफ दी सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या एनफोल्डिंगला मिझोझोम्स आपण म्हटलंय. सो क्लिअर आहे तुम्हाला की व्हॉट इज प्रोकॅरियोटिक सेल्स आणि त्याचं जनरल ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने असतं. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. डीएनए जो आहे सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो. सिंगल क्रोमोझोम पासून त्याचा डीएनए त्यांचा जो जेनेटिक मटेरियल असतो तो सिंगल क्रोमोझोमचा असतो. त्यांचं डीएनए काय असतं? सायटोप्लाझम मध्ये इट सेल्फ प्रेझेंट असतं. त्यांच्यामध्ये काही प्लाझमिड्स प्रेझेंट असतात जे काय करतात? अँटीबायोटिक रेझिस्टन्सचं काम. As we discussed earlier, eukaryotic cells are having nucleus. So the meaning itself suggests that eukaryotic cells having the two words, that is eu means true and karyotic means nucleated. They have a true nucleus present. In this type of cells essentially have two envelope system and they have much larger than prokaryotic cells. Eukaryotic cells काय असतात? प्रोकॅरियोटिक सेल्स पेक्षा लार्जेस्ट असतात साइज मध्ये. द eukaryote include all the protists, plants, animals and fungi. Eukaryotic चे एक्झाम्पल प्रोटिस्ट, प्लांट्स, एनिमल्स अँड फंजा हे eukaryotic चे एक्झाम्पल आहेत. इन eukaryotic सेल देर आर एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये काय असतं? कंपार्टमेंट प्रेझेंट असतं. जेव्हा आपण सेल बायोलॉजीचं इंट्रोडक्शन म्हटलं होतं त्यावेळेस काय तुम्हाला सांगितलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन एक प्रोकॅरियोटिक सेल्स काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल्स एक सिंपल रूम आहे, सिंगल रूम आहे. त्याच्यामध्ये काय होतं? एका तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं कंपॅरिझन साठी. एक कन्सिडर करा एक रूम आहे ज्याच्यामध्ये एका कोपऱ्यात किचन आहे, एका कोपऱ्यात वॉशरूम आहे, एका कोपऱ्यात बेडरूम आहे. तिथेच तुमचा बेड टाकलेला आहे, तिथेच तुम्ही झोपता, तिथेच तुम्ही सायटोप्लाझम मध्ये सगळे कामं करता. त्यांचं वेल डिफाईन्ड कंपार्टमेंट हे अब्सेंट आहे. पण युकॅरियोटिक सेल्स मध्ये काय असतं? युकॅरियोटिक सेल्स मध्ये कंपार्टमेंट्स प्रेझेंट असतात. त्या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एखादा सेल ऑर्गॅनेल प्रेझेंट असतो आणि तो स्पेसिफिक सेल ऑर्गॅनेल त्याचं फंक्शन करत असतं. म्हणजे एखादं मोठं घर जर तुम्ही कन्सिडर केलंय, प्रत्येक त्या मोठ्या घरामध्ये काय आहे? किचन आहे. तो काय करतो? त्या किचन मध्ये काय असतात? आपली आई स्वयंपाक करत असते म्हणजे मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट आहे. बेडरूम मध्ये रेस्ट करत असतो आपण. आपली टॉयलेट्स असतात, टॉयलेट सेपरेट असतं. बेडरूम्स वेगळ्या असतात आपल्या. आपला हॉल वेगळा असतो. आपली डायनिंग रूम वेगळी असते. जेवणाची खोली वेगळी असते. तर तर म्हणजे काय असतं? त्यांच्यामध्ये कंपार्टमेंट प्रेझेंट असतं. तर तशाच पद्धतीचं कंपार्टमेंट हे युकॅरियोटिक सेल्स मध्ये प्रेझेंट असतं. अँड एव्हरी ऑर्गॅनेल्स आर मेम्ब्रेन बाउंड. प्रत्येक ऑर्गॅनेलला त्यांची सेपरेट मेम्ब्रेन असते. मायटोकॉन्ड्रियाला त्याची मेम्ब्रेन असते. रायबोझोमला त्याची मेम्ब्रेन प्रेझेंट असेल. न्यूक्लियसला त्याची मेम्ब्रेन प्रेझेंट असेल आणि न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनला न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणतात. तशीच प्रत्येक ऑर्गॅनेलला त्याची सेपरेट मेम्ब्रेन असेल. म्हणजेच every organism is membrane bound. So the peculiar character is presence of nucleus and presence of membrane bound organelle. So eukaryotic cell possesses an organized nucleus with a nuclear envelope.
त्यांच्यामध्ये काय असतं, न्यूक्लिअर एनव्हलप प्रेझेंट असेल आणि न्यूक्लियस प्रेझेंट असेल. इन ॲडिशन युकॅरियोटिक सेल्स हॅव व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. त्यांच्यामध्ये काय असतं की एखादा प्रोटीन जर एका सेल ऑर्गॅनेल पासून जर दुसऱ्या सेल ऑर्गॅनेलला आपल्याला पाठवायचा असला तर त्यासाठी काही लोकोमोटरी ऑर्गन्स असतात, काही लोकोमोटरी स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. ज्या लोकोमोटरी स्ट्रक्चर पासून तो काय करेल, तो प्रोटीन किंवा तो ट्रान्सफर करणारा मॉलिक्यूल एका ऑर्गॅनेल पासून दुसऱ्या ऑर्गॅनेलला काय करू शकेल, काही मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्ट करू शकेल, काही आयन्सचं ट्रान्सपोर्ट करू शकेल. तर this having the complex locomotor and cytoskeletal structure. त्यांच्यामध्ये सायटोस्केलेटन ही प्रेझेंट असतं, जेणेकरून सेल त्याच्या शेप, सेल त्याची साईज आणि शेप हा मेंटेन करू शकेल. सो दॅट्स अबाउट दी eukaryotic cells. So their genetic material is organized into chromosomes. All eukaryotic cells त्यांचं जेनेटिक मटेरियल काय असतं, एका कंडेन्स फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. त्या कंडेन्स फॉर्मला आपण काय म्हटलंय, इट इज क्रोमोझोम. ऑल eukaryotic cells आर नॉट आयडेंटिकल. प्रत्येक eukaryotic सेल्स काय असतो, थोडा वेगळा असतो. Plants and animal cells are different as the former possesses cell wall, plastids and a large central vacuole which are absent in animal cells. तर प्लांट सेल्स काय आहे, प्लांट सेल पण काय आहे, युकॅरियोटिक सेल आहे. ॲनिमल सेल सुद्धा काय आहे, युकॅरियोटिक सेल आहे. पण त्यांच्या दोघांमध्ये मेजर डिफरन्स काय आहे, 3 मेजर डिफरन्स त्यांच्या दोघांमध्ये आहे की प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, प्लास्टिड आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल हे फक्त आणि फक्त प्लांट सेल्स मध्ये प्रेझेंट असतात. प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, प्रेझेन्स ऑफ प्लास्टिड्स and presence of large central vacuole are present in plants and absent in animals. म्हणून प्लांट सेलचं पिक्युलर कॅरेक्टर काय आहे की प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, प्रेझेन्स ऑफ प्लास्टिड्स अँड प्रेझेन्स ऑफ लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल. आता प्रत्येक सेल ऑर्गॅनचं फंक्शन काय आहे हे आपण बघणार आहोतच पुढे. ऑन दी अदर हँड ॲनिमल सेल्स हॅव सेंट्रिओल. अँड ॲनिमल सेल्स मध्ये काय असतं, सेंट्रिओल असतं, जे की सेलला डिव्हिजन करण्यामध्ये खूप महत्वाचा रोल परफॉर्म करतं. विच आर अब्सेंट इन ऑलमोस्ट ऑल दी प्लांट सेल्स. सो इथे दिसतंय तुम्हाला, इथे आपण कम्पेअर केलंय दोन डायग्राम मध्ये, प्लांट सेल्स आणि ॲनिमल सेल्स मध्ये इथे आपण कम्पेअर केलंय. इथे तुम्हाला दिसत असेल प्रेझेन्स ऑफ सेल वॉल, इथे काय असेल, इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन फक्त प्रेझेंट असेल आणि सेल वॉल काय असेल, ही सेल वॉल अब्सेंट असेल. त्यानंतर बाकी तुम्हाला व्हेरियस व्हॅक्युल्स, लार्ज व्हॅक्युल दिसतंय तुम्हाला, खूप मोठ्या साईजचे व्हॅक्युल्स या प्लांट सेलनी अडॉप्ट केलंय, कारण की ह्या व्हॅक्युल मध्ये याला व्हेरियस मॉलिक्यूल स्टोअर करायचे, व्हेरियस एनर्जीचे मॉलिक्यूल्स याला स्टोअर करायचे, व्हेरियस एक्सक्रिटरी मॉलिक्यूल्स याला इथे स्टोअर करायचे आहे. त्यासाठी याला लार्ज व्हॅक्युलची गरज पडते. ठीक आहे. तर हे झाले याचे पिक्युलर कॅरेक्टर, प्रेझेन्स ऑफ व्हॅक्युअल, प्रेझेन्स ऑफ सेल वॉल इन दी प्लांट सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आर प्रेझेंट इन द बोथ ॲनिमल अँड प्लांट सेल. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, प्रत्येक सेल ऑर्गॅनेल कशा पद्धतीने काम करतं, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये बघूया. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्रोकॅरियोटिक सेल्स अँड युकॅरियोटिक सेल्सचा डिफरन्स तुम्हाला कळलेला असेल. होप की तुम्हाला क्लिअर झालेले असतील सगळे पॉईंट. तर प्रत्येक सेलचं डायमेन्शन कशा पद्धतीने असतं, तर एवढं तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही, पण आपण नेक्स्ट लेक्चरला थोडं प्रत्येकचं डायमेन्शन कशा पद्धतीने असतं, प्रोकॅरियोटिक सेल्सची साईज किती असते, युकॅरियोटिक सेल्सची साईज किती असते, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तर धन्यवाद, आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. आता आपलं पुढचं लेक्चर होईल 3 तारखेला. उद्याची आपल्याला सुट्टी आहे, त्याच्यामुळे आपण पुढचं लेक्चर घेऊ 3 तारखेला, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन हे स्टडी करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.